गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार, 20 लाख लुटले, नगरच्या भोंदूबाबाचा गेम. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये या घटना वरचेवर निष्पन्न होऊ लागल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धेच्या आहारी गेला आहे की काय, हा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः लोकांच्या भावनेशी खेळ करत महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबांची संख्या वाढत आहे. हे चिंताजनक आहे. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या महिला ज्याला देवासमान समजून त्याच्यासमोर डोके टेकतात, तोच नराधम त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत शोषण करू लागतो. तेव्हा त्या हादरून जातात. यातून सुटका कशी करून घ्यावी हा प्रश्न त्यांना सुटत नाही. त्यामुळे बहुतांशी महिला अत्याचार सहन करताना दिसतात. पण एखादी महिला या विरोधात उभी राहते तेव्हा मात्र भोंदूच्या पापाचा पर्दाफाश होतो. अशीच एक घटना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घडली. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बऱ्याचदा बायका आपल्या नवऱ्याच्या अपरोक्ष आपल्या परिसरातील एखाद्या बुवा बाबाच्या आहारी जातात. त्याला आपल्याकडील पैसा अडका यासह सर्वात महत्त्वाचे असलेले आपले शील भ्रष्ट करून घेतात. भोंदूबाबा खरात याच्या प्रकरणातून हेच बाहेर आले आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या तर खरातच्या ट्रस्टवर सदस्य होत्या. अशावेळी महिलांना न्याय कसा मिळू शकतो असा प्रश्न निर्माण होतो. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या महिलांच्या समोर काही पर्याय नसतो तेव्हा हे भोंदू त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढतात. अनेक ठिकाणी हे चित्र दिसून येते. अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर हे एक मोठे गाव. श्रीरामपूरहून राहुरीकडे जाताना हे गाव लागते. चांगली बाजारपेठ असलेले हे गाव श्रीरामपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. अशा या छोट्या गावामध्ये सुशीला ही आपल्या पती आणि मुलाबाळांसमवेत राहते. तिचे पती रोजंदारीने काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सुशीलाही तिला हाताला मिळेल ते काम करत असे. आपल्या या छोट्या कुटुंबामध्ये सुशीलाने पैशाला पैसा लावून बऱ्यापैकी पुंजी गोळा केली होती. सन 2023मध्ये सुशीला हिला पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. जवळपासच्या डॉक्टरांना तिने दाखवले होते, मात्र पोटदुखी काही थांबायला तयार नव्हते. डॉक्टरांनी तिला अल्सर असल्याचे सांगितले. बऱ्याच डॉक्टरांची तिने ट्रीटमेंट घेतलेली होती, मात्र फरक पडत नव्हता. तेव्हा सुशीला हिला समजले की बेलापूरहून वळदगावला जाताना खटकाळी येथे गणेश माधवराव शिंदे महाराज यावर इलाज करतात. हे समजल्यावर आपल्या पतीला याची फारशी काही कल्पना न देता सुशीला एक दिवस खटकाळी येथील गणेश महाराज शिंदे याच्याकडे गेले. तेथे गेल्यावर सुशीलाने गणेश महाराजाला तिच्या पोटाच्या दुखण्याविषयी सांगितले असता त्याने सुशीलाला लिंबू आणि उदी देऊन पाण्यामध्ये टाकून प्यायला दिले. पण लिंबू आणि उदी पिल्यानंतर सुशीलाला चक्कर आल्यासारखे झाले. काही वेळाने मात्र तिला फरक पडल्यासारखे वाटले. तसे सुशीलाने गणेश महाराजाला सांगितले असता त्याने तिच्याकडे 15,000 रुपयांची मागणी केली. तिला सांगितले की 5 दिवसानंतर तू परत माझ्याकडे ये, तुझ्या पोटाला पूर्ण आराम मिळेल. त्या बोलण्यावर तिने विचार केला. त्याने दिलेल्या उदीमुळे थोडा फरक पडल्यासारखे वाटत होते. औषधापेक्षा महाराजाच्या उदीने आराम पडत असेल तर जावे असे तिला वाटू लागले. त्यामुळे पुन्हा एकदा सुशीला महाराजाला भेटायला त्याच्या आश्रमात गेली. बोळसर सुशीलाने गणेश महाराजाला 15,000 रुपये दिले. तेव्हा त्याने तिला प्रसाद म्हणून खडीसाखर, पेढा, उदी मिक्स करून खाण्यासाठी दिला. प्रसाद खाताच तिला चक्कर येऊ लागली आणि थकवाही जाणवू लागला. तेव्हा जवळच बसलेला गणेश महाराज उठला. तो त्याच्या घराच्या मागच्या रूमकडे निघाला. तेथूनच त्याने सुशीलाला त्याच्या मागे येण्यासाठी इशारा केला. त्याने इशारा केल्यानंतर सुशीलाही त्याच्या मागे गेली. ती मागच्या रूममध्ये गेली. तेव्हा खोलीमध्ये गणेश महाराज उभा होता. त्याने तिला रूममध्ये बसण्याचा इशारा केला. ती तिथेच बसली. मग त्याने रूमच्या दरवाजाची कडी आतून लावून घेतली आणि रूमच्या मध्यभागी त्याने रांगोळीने एक रिंगण आखले. त्यानंतर त्याने तिला लिंबू पाण्यामध्ये एक पुडी टाकून प्यायला दिली. तिला सांगितले की हे पोटासाठीचे औषध असून तू पिल्यावर तुला कायमचा फरक पडेल. त्याच्यावर विश्वास ठेवून सुशीलाने लिंबू पाण्यामध्ये पुडी टाकून ती पिल्यामुळे तिला तिचे शरीर हलके होऊन तिला गळून गेल्यासारखे झाले. हीच संधी साधून त्याने तिला त्याच्याजवळ ओढून घेतले. तुझ्या पोटाचा आजार कायमस्वरूपी बरा होईल
असे सांगून तिला मिठी मारली. आता सारा काही प्रकार तिच्या लक्षात आला. तिने प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ती शक्तिहीन झाल्याने तिला सुटका करून घेता आली नाही. त्यानंतर गणेश महाराजाने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले आणि तो बाहेर निघून गेला. सुशीला तिचे कपडे नीटनेटके करून मान खाली घालून तिच्या घरी गेली. गणेश महाराजाने अचानक तिच्या शिलावर घाला घातल्याने सुशीलाने आश्रमात जाणे थांबवले. त्याच्यावर विश्वास ठेवून आपण मोठी चूक केली असे तिला वाटू लागले होते. पण आता हे कोणाला सांगावे व त्याला अद्दल कशी घडवावे हे तिला सुचत नव्हते. ती अस्वस्थ होते. ती विचार करून थकलेली होते. तिने त्याच्याकडे जाणे बंद केले असले तरी तो काही गप्प बसणारा नव्हता. त्याचा काही दिवसांनी तिला फोन आला. तिला काय करावे हे कळेना. तिने कॉल उचलला तेव्हा तो म्हणाला, तुझ्या पोटाला आराम पडल्यामुळे तू माझ्याकडे येणे थांबवलेस. आता तू आली नाहीस तर तुझ्या पोटाचे दुखणे पुन्हा सुरू होईल. तुम्हाला कायमस्वरूपी इलाज पाहिजे असेल तर नियमितपणे आश्रमात यावे लागेल. तेव्हा तिला काय करावे हे सुचेना. गणेश महाराजाने केलेल्या वाईट कृत्यामुळे तिला बदनामीची भीती वाटू लागली होती. भीतीपोटी ती पुन्हा महाराजाकडे जाऊ लागली. प्रत्येक वेळी आश्रमात जाण्यापूर्वी तो तिच्याकडे दक्षिणा म्हणून पैशांची किंवा सोन्याची मागणी करायचा. आपली बदनामी होऊ नये म्हणून ती त्याला काही ना काही दक्षिणा देत असे. आत्तापर्यंत तिने त्याला 18 ते 20 लाख रुपये दिले होते. त्यानंतर ऑगस्ट 2025मध्ये सुशीलाच्या फोनवर गणेश महाराजाचा व्हॉट्सॲप मेसेज आला. त्या मेसेजमध्ये त्याने शरीर संबंधाची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा सुशीलाने त्याला स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला. मात्र गणेश महाराजाने तिला पहिल्या वेळी झालेल्या संबंधाची आठवण करून दिली. मला खुश ठेवशील तर तू खुश राहशील असे तो तिला म्हणाला. पण पुन्हा सुशीलाने त्याला नकारच दिला. परंतु तो तिच्या मागे तगादा लावतच होता. अखेर गणेश महाराज आपली बदनामी करेल या भीतीने ती तयार झाली. मात्र आश्रमात जाण्याऐवजी तिने त्याला तिच्या माहेरच्या घरी बेलापूर येथे बोलावून घेतले. गणेश महाराज घरामध्ये येण्यापूर्वी सुशीलाने तिचा मोबाईल व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी एका सुरक्षित ठिकाणी कोपऱ्यामध्ये सेट करून ठेवलेला होता. थोड्या वेळात तो घरी आला. त्याने सुशीलाची इच्छा नसतानाही तिच्याशी शारीरिक संबंध केले. ही सर्व घटना तिच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. त्यानंतर 2026मध्ये गणेश महाराजाने तिच्याकडे पुन्हा शरीर संबंधाची मागणी केली. सुशीलाने त्याला स्पष्ट शब्दामध्ये नकार दिल्यावर महाराजाने तिला आश्रमात बोलावून घेऊन दमदाटी केली. सातत्याने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सुशीला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गेली. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना तिची कैफियत सांगितली. त्यावरून तिची फिर्याद घेऊन गणेश माधवराव शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 310/2026 भारतीय न्याय संहिता 64 JM 31/4 जादूटोणा 3-2 गुन्हा दाखल केला आणि सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी त्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस नाईक अंबादास आंधळे यांनी त्याला अटक केली. सध्या गणेश शिंदे हा जेलची हवा खात आहे.